गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो, मी सतीश बडांगे. बघा, आज आपण महत्वाचा एक प्रॅक्टिस सेट घेणार आहे. तो मॅथ पार्ट 1 चा जो आपला क्वाड्रेटिक इक्वेशन लेसन चालू आहे, ज्याचे ऑलरेडी आपले 4 प्रॅक्टिस सेट झाले. 2.1, 2, 3 अँड 4 हे चारही पण आपले झाले. आता आपल्याला आजचा जो प्रॅक्टिस सेट बघायचा, कसला बघायचा आहे बरं? 2.5. मग आता 2.5 जो प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे? तर तो आहे आपला अल्फा बीटा किंवा नॅचरल रूट्स ऑफ अल्फा अँड बीटा याच्यावर डिपेंड आहे. मग याचे काही फॉर्म्युले पण आहे, ते फॉर्म्युले पण आपल्याला बघायचे आहेत. आणि याचे जे क्वाड्रेटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह होतात त्याच्या पण आपण सर्व स्टेप्स वगैरे बघणार आहे. मग आता आपण व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूयात. मग आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी बघा इथे लिहून ठेवल्या ऑलरेडी. तर इथं काय महत्वाचं आहे तुम्हाला? नेचर ऑफ रूट्स विचारतील. काय विचारतील आपल्याला? नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय? तर आपण लास्ट लेक्चरला बघा एक व्हॅल्यू काढली होती कशाची? एक फॉर्म्युल्याने आपण काय करायचं? क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तो फॉर्म्युला कोणता होता बरं? x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला होता. ह्या फॉर्म्युल्यामध्ये अंडर रूट मध्ये कोण होतं बरं? बी स्क्वेअर मायनस 4ac. ही जी टर्म आहे का, ह्या टर्मलाच आपण काय म्हणणार आहे? डिस्क्रिमिनंट. काय म्हणणार आहे? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा अर्थ असतो ट्रायंगल. कशाने शो करतात ते? ट्रायंगल. म्हणजे डिस्क्रिमिनंटचा अर्थ काय बरं इथं तुम्हाला? ट्रायंगल. आणि ट्रायंगल म्हणजेच काय असणार आहे बरं? बी स्क्वेअर मायनस 4ac. ट्रायंगल म्हणजेच काय? डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्यावरून आपल्याला नेचर ऑफ रूट्स मिळतात. काय मिळतात बरं? नेचर ऑफ रूट्स. 3 टाइप्स ऑफ नेचर ऑफ रूट्स. मग याचे 3 टाइप्स कोणते आहेत? तर बघा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac दॅट इज कोण रे? ट्रायंगल. याची जर व्हॅल्यू 0 आली, काय आली याची व्हॅल्यू? 0, तर याला काय म्हणायचं? रियल अँड इक्वल रूट्स. अँड रियल अँड इक्वल रूट्स कसं ते आपण पुढे गेल्यावर बघणार आहे. हे आहे पहिलं नेचर ऑफ रूट्स. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर तुमची 0 आली तर त्या रूटला काय म्हणायचं? रियल अँड इक्वल रूट. कळणार हे? ओके. सेकंड आपण बघूयात. बघा सेकंड काय असणार आहे? इफ बी स्क्वेअर मायनस 4ac दॅट इज कोण रे? ट्रायंगल इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे 0 पेक्षा काय असेल? मोठा. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असं कोणता पण नंबर असेल तर त्याला काय म्हणायचंय बरं आपल्याला? रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. लक्षात येईल का सर्वांना? and if the value of discriminant is greater than 0, काय असणार तिसरं आपल्याला? if b square minus 4ac that is काय? that is triangle is less than जर 0 असेल, म्हणजे 0 पेक्षा काय असेल? लहान. म्हणजेच कोण रे? निगेटिव्ह वाला, मायनस वाला. तर ते कसे असणार आहे बरं? नॉट रियल. नॉट रियल रूट्स. इक्वल का अनइक्वल काय यायची आपल्याला गरज नाहीये. हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला 1 मार्क साठी डायरेक्ट इक्वेशन विचारतात, फाइंड द नेचर ऑफ रूट्स. मग आपल्याला एक तर कोणतं नेचर असणार आहे? रियल अँड इक्वल, रियल अँड अनइक्वल, नॉट रियल रूट्स. या तिघांपैकी एक असणार आहे. कशावर डिपेंड आहे ते? तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर डिपेंड असेल. देन आपल्याला नेक्स्ट सेकंड याच्यामध्ये गोष्ट बघायची. सेकंड काय बरं? इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काय बरं? अल्फा अँड बीटा असेल. तर अशा वेळेस तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होणार आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. कधी म्हटलं तुम्हाला मी? इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, देन काय होणार तुमचं?
एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन कधी असणार आहे? जर तुमचे रूट्स कोण असणार आहे? अल्फा अँड बीटा असतील. क्लिअर झाली सेकंड कन्सेप्ट. अँड तिसरं आहे आपल्या इथं, ते आहे म्हणजे काही महत्वाचे फॉर्म्युले. ह्या फॉर्म्युला पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. काय बरं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, सर्वांनी म्हणा सोबत, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आणि सेकंड काय फॉर्म्युला आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, सॉरी ब्रॅकेट क्यूब येतं. इथं काय असणार तुमचा? ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअर घ्यायचा, रूट असेल तर काय घ्यायचं तुम्हाला? रूट घ्यायचा. येईल का लक्षात? ये नक्की एकदम. काय डाऊट राहील का? इथं काय राहणार तुमचा वाला? क्यूब राहणार. हे लक्षात ठेवा. या 3 गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्हाला टोटल 2.5 हा प्रॅक्टिस सेट डिपेंड असणार. कळेल एकदम? काही डाऊट राहील का इथपर्यंत? अजिबात नाही. मग आता आपण डायरेक्ट काय करू? जे एक्झाम्पल आहे ते सुरुवात करू प्रॅक्टिस सेट 2.5 ची. मग आता आपण काय करू? नेक्स्ट स्लाइड घेऊ, नंतर आपल्या याची गरज पडली तर आपल्याला येईल सॉल्व्ह करता. सांगा बरं पहिला क्वेश्चन काय? मग आता क्वेश्चन नंबर 1 काय बरं? काय बरं? फिलिंग द ब्लँक म्हटलंय. काय म्हटलंय? फिलिंग द ब्लँक. मग तुम्हाला काय दिलं रे? पहिल्यांदी क्वाड्रेटिक इक्वेशन. काय दिलंय क्वाड्रेटिक इक्वेशन? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. असं तुम्हाला काय दिले? क्वाड्रेटिक इक्वेशन दिले. पुढे काय दिले? त्याच्यावाले डिस्क्रिमिनंट दिलेले. बरोबर का नाही? दिले ना? मग इथं दिले बघा. इथं तुम्हाला काय दिले? 2 डिस्क्रिमिनंट. पहिलं कोणतं दिलंय सांगा बरं? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 दिलेलं आहे. आणि इथं काय दिलंय? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. आणि पुढे काय विचारलंय बरं आपल्याला? नेचर ऑफ रूट. मध्ये काय लिहिलंय आपलं? नेचर ऑफ रूट. मध्ये लिहिलंय नेचर ऑफ रूट्स. मग आता आपल्याला नेमकं हे याचं नेचर काय आहे आणि याचं नेचर काय? जर तुम्हाला मी सांगितलंय पॉझिटिव्ह असेल तर काय असतं बरं? रिअल अँड अनइक्वल. 0 असेल तर काय? रिअल अँड इक्वल. आणि मायनस वाला असेल तर नॉट रिअल. बरोबर ना? तिन्ही पण गोष्टी. तुम्हाला इथं काय दिला? पहिला पॉझिटिव्ह वाला आहे. डेल्टा हा काय? पॉझिटिव्ह. तर काय राहणार आहे बरं तुमचा? रिअल अँड अनइक्वल. इथं काय असणार आहे बरं तुमचं आलं? नॉट रिअल. काय असणार आहे? नॉट रिअल. आणि जर तुम्हाला असं एखादं दिलं असतं, मी तुम्हाला एक्स्ट्रा देतो हा, आपल्याला माहिती आहे का आलंय म्हणून आपण एक्स्ट्रा पण घेऊ. काय? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू जर 0 असता तर तुमचा आन्सर काय आला असता? इथं रिअल अँड इक्वल. कोणतं पण विचारलं असतं आपण आन्सर देऊ शकलो असतो. आपल्याला तर 2च विचारले, आपण काय केले? तिन्ही पण सांगितले. पहिला क्वेश्चन कळाला सरांना? काही डाऊट राहील का? नाही, अजिबात नाही. मग आता आपण काय करू? क्वेश्चन नंबर काय करू? सेकंड सॉल्व्ह करू. सांगा बरं सेकंड वाला काय आहे? आता काय म्हटलंय बरं आपल्याला? सम ऑफ द रूट्स. बघा काय म्हटलंय? सम म्हणजे ऍडिशन. सम ऑफ द रूट्स किती दिले आपल्याला? -7 दिलेला आहे. बरोबर का नाही? नेक्स्ट पुढे काय दिलंय बरं? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. काय दिले रे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. काय करायचं? इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अल्फा आणि बीटा असेल तर काय यूज करायचा? इथं तुम्हाला दिलाय. जर अल्फा आणि बीटा असेल तर हा यूज करायचा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. बरं, अजून काहीतरी दिलं आपल्या पुढं. काय दिलं इथं? प्रोडक्ट ऑफ
काय दिलं आपल्याला? प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्ट ऑफ रूट्स किती रे? ओनली 5 ना. ओके. मग आता बघा तुम्हाला सम किती दिली रे? म्हणजे याचा अर्थ हे दिले तुम्हाला, बघा समजून घ्या. बऱ्याच मुलांना कळत नाही अर्थ, फक्त पाठ करतात, त्यामुळे कळायला पाहिजे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? -7. थोडक्यात हे दिले, बरोबर का नाही? आणि इथं कशाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला? अल्फा इंटू बीटा, दॅट इज मीन बाय द प्रोडक्ट. काय असणार आहे हा? 5. मग तुम्हाला अल्फा प्लस बीटाची पण व्हॅल्यू दिली आणि अल्फा इंटू बीटाची पण व्हॅल्यू दिली, आणि काय लिहायला लावले तुम्हाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असणार आहे? एक्स स्क्वेअर. बघा व्यवस्थित काय सांगतोय, काय असणार आहे? एक्स स्क्वेअर मायनस, कारण की मायनसच आहे ना बघा ना मुलांना, इथं काय मायनस. अल्फा प्लस बीटा म्हणजे ऍडिशन किती रेचुअली? अल्फा प्लस बीटा ऍडिशन किती? -7 दिली. काय दिले? -7 एक्स, आणि नंतर प्लस मध्ये काय बरं? अल्फा इंटू बीटा. मग आता आपल्याला अजून एक स्टेप वाढली, इथं मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे आपण असं लिहू शकतो काय? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपलं फायनल राहणार आहे. कळलं का सर्वांना? नक्की. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. क्लिअर होईल की कन्सेप्ट? नक्की एकदम. बऱ्याच मुलांनी थोडी अडचण येते बऱ्याच वेळेस. हा झाला आपला सेकंड. आता काय दिलाय बरं तुम्हाला? थर्ड क्वेश्चन काय तो आपण बघूयात. क्वेश्चन नंबर आपल्याला दिलाय थर्ड. सांगा माझा थर्ड वाला काय बरं क्वेश्चन? इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन, बरोबर ना? मग तुम्हाला काय दिलंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं. काय दिलंय ते? प्लस मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके. पुढे काय दिलंय बरं आपल्याला? अल्फा प्लस इज इक्वल टू काढायचं आहे का? आणि अल्फा इंटू काय बरं? बीटा. एक गोष्ट मी सांगायचं तुम्हाला विसरलो, ते आता तुम्हाला क्लिअर करतो मी. कधी पण बघा इथं तुम्हाला फॉर्म्युला ती क्लिअर करून देतो. इफ रूट्स ऑफ अल्फा अँड बीटा असतील, रूट्स काय असतील? अल्फा आणि बीटा. त्यावेळेस अजून एक फॉर्म्युला मी सांगायचं विसरलो. तो फॉर्म्युला म्हणजे काय असणार आहे बघा? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय राहतो? -b अपॉन ए. अँड दोघांचं प्रोडक्शन असेल म्हणजेच काय रे? अल्फा इंटू बीटा असेल तर काय असेल? c अपॉन ए. हे लक्षात ठेवा सर. अल्फा प्लस बीटा काय असणार आहे? -b अपॉन ए. अल्फा इंटू बीटा काय असणार आहे? c अपॉन ए. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला कधी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायला लावली तर सी आणि कोण माहित पाहिजे? सॉरी, बी आणि कोण माहित पाहिजे? ए. आणि अल्फा इंटू बीटा काढायला लावलं तर सी अँड ए आपल्याला माहित पाहिजे. मग तिथं आपल्याला तेच दिले बघा बरं काय? म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला कोणाची व्हॅल्यू माहित पाहिजे बरं? -b अपॉन ए अँड c अपॉन ए. ह्या व्हॅल्यू माहित पाहिजे ना. मी इथं काय करायचे तुम्हाला? कंपॅरिझन. काय करायचे? कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय असतो बरं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. and therefore we get a is equal to किती राहणार आहे बरं? 2, b is equal to -4, c is equal to -3. आता ह्या व्हॅल्यू काय करायच्या तुम्हाला? सबस्टिट्यूट करायचे आहेत. मग काय होईल रे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय राहतो आपला? -b अपॉन ए. -b आता मायनस तसंच घेऊन टाकायचा. b ची व्हॅल्यू काय रे? -4 अपॉन ए ची व्हॅल्यू किती रे? 2 आहे. मग याचं कॅल्क्युलेशन होईल का इथं? येस. 2 1 जा 2 2 जा 2 मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 तसंच राहणार आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली तुमची? 2 आली आहे. आता अल्फा इंटू काय बरं? बीटा. अल्फा इंटू बीटा इज नथिंग बट सी अपॉन ए. मग सी अपॉन ए जर असेल तर काय होणार तुमची सी ची व्हॅल्यू बरं इथं? -3 अपॉन किती होणार आहे? 2. कॅल्क्युलेशन होईल का इथं? नाही.
म्हणजेच हे तुमचं डायरेक्ट आन्सर राहणार आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3 अपॉन. कळलं सर्वांना? नक्की काही डाऊट राहील का? एकदम 100%. पहिले तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन कळाले सर्वांना? नक्की. फक्त काय लक्षात ठेवा तुम्हाला इथं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे, कारण की याच्यावरती आपल्याला बरेच क्वेश्चन्स पुढे गेल्यावर पण विचारले जाणार आहेत. हे लक्षात? ओके. नेक्स्ट आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. एक्झाम्पल नंबर काय आता आपलं? सेकंड क्वेश्चन. मेन क्वेश्चन कोणता आपला आता? 2 आहे. मग काय बरं सेकंड वाला क्वेश्चन? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. काय काढायची आपल्याला? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. मग डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असणार आहे? बी स्क्वेअर, ओनली बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याची व्हॅल्यू काढायची. अंडर रूटचा काही संबंध नाहीये. मग आता काय होईल बघा, सांगा बरं काय बरं पहिला क्वेश्चन? एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. काय फाइंड आउट करायचं आहे? डिस्क्रिमिनंट. मग डिस्क्रिमिनंटचा अर्थ काय रे? डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टा. याला ट्रायंगल म्हणून किंवा डेल्टा म्हणतात याला. मग काय फॉर्म्युला असतो बरं? बी स्क्वेअर मायनस 4ac. याची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला. मग त्यासाठी कोण माहित पाहिजे आपल्याला? एबीसी माहित पाहिजे ना. मग त्यासाठी काय करावं लागेल? एक्स स्क्वेअर, बॅक करू आता कंपेरिंग with standard form of quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0, and then we get काय मिळणार आहे? a ची व्हॅल्यू किती असणार आहे इथं? 1 नाहीये म्हणजे किती असणार आहे? 1. b ची व्हॅल्यू किती असणार आहे? +7. c ची व्हॅल्यू किती असणार आहे? -1. एबीसी ची व्हॅल्यू आली का? आणि एबीसी ची व्हॅल्यू जर आली तर आपण काय काढणार आहे आता? डिस्क्रिमिनंट. अँड देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय होणार आहे? डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. दॅट इज बी स्क्वेअर म्हणजे कोण रे? 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू -1. 7 चा स्क्वेअर किती होणार आहे? 49 मायनस इंटू मायनस काय होणार इथं? प्लस. 4 1 जा 4. 49 प्लस 4 किती होणार आहे? 53. ट्रायंगल म्हणजेच आपला डिस्क्रिमिनंट किंवा डेल्टा किती आला रे? 53. आणि डेल्टा जर 53 आला, जर आपल्याला विचारलं असतं विच टाइप ऑफ रूट्स, तर काय आले असते रे? रिअल अँड अनइक्वल. पॉझिटिव्ह जेव्हा असतात तेव्हा काय असतो? रिअल अँड अनइक्वल. मायनस वाला असतात तर नॉट रिअल, आणि 0 असतात तर रिअल अँड इक्वल ऑल्सो. कारण की तो 0 असतो म्हणून. आलं लक्षात? पहिलं कळालं सर्वांना? सेकंड सॉल्व्ह करून देऊ कशातला? सेकंड नको? थर्ड घेऊ का? चला थर्ड एक्झाम्पल घेऊ. सांगा बरं थर्ड वाला काय? मग थर्ड वाला ना, थर्ड वाला क्वेश्चन काय बरं? अंडर रूट 2x स्क्वेअर 4x इज इक्वल टू 0. बरोबर का नाही? मग आता तुम्हाला काय करायचंय? डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल? पहिल्यांदा कंपॅरिझन करावं लागणार आहे. कंपेरिंग विथ काय असणार आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग हे केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? a इज इक्वल टू किती राहणार आहे? अंडर रूट 2. b इज इक्वल टू 4. c इज इक्वल टू 2 रूट 2 राहणार आहे. 2 रूट 2. मग आता आपल्याला काय काढायचं आहे बरं? डिस्क्रिमिनंट काढायचं आहे ना. आणि देअरफॉर डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टा इज इक्वल टू काय होणार तुमचा? बी स्क्वेअर मायनस 4ac. दॅट इज बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे रे? अंडर रूट 2 इंटू सी ची व्हॅल्यू काय? 2 अंडर रूट 2. बरोबर का नाही? देअरफॉर 4 चा स्क्वेअर किती येणार आहे? 16. -4 मी ऍज इट इज ठेवतो. ओके बर. 4 इंटू 2 काय होईल बरं?
8 होऊन जाईल, त्याला 8 करून टाकतो मी. पुढं √2 इंटू √2 किती येणार आहे? 2च होणार. किती येणार आहे? 2 होणार आहे. मग 60 मायनस 60 इज इक्वल टू किती येणार आहे? 0. मग हे जर 0 आलं तर डेल्टाची व्हॅल्यू किती आली आपली बरं? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली आपली? 0. आणि 0 आला असेल तिथं आपण म्हणू शकतो नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स आर काय असणार आहे बरं? रिअल अँड इक्वल. 0 असला काय असतो? इक्वल असतो. निगेटिव्ह असेल तर काय असतो आपला? अनइक्वल. अलग लक्षात? नक्की. फक्त नॉट रिअल लिहिलं तरी सुद्धा चालतं. पहिली पर्यंत. थर्ड क्वेश्चन काय आला? थर्डचे फक्त सॉरी म्हणजे हा पहिला आणि कोणता घेतला? डायरेक्ट तिसरा. सेकंड तुम्हाला काय राहणार आहे? होमवर्क. आपले 2 मेन क्वेश्चन इथं काय झाले? संपले. कळालं का? नक्की. काही डाऊट कोणाला? अजिबात नाही. मग आता आपण काय करू? क्वेश्चन नंबर 3 घेऊयात. क्वेश्चन नंबर 3 काय बरं? क्वेश्चन नंबर 3 आपल्याला डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. जे आतापर्यंत आपण करायचं बघ ते आता खरोखर इथं करायचं. आपण तसंच प्रॅक्टिस म्हणून केलं. फक्त आपल्याला इतक्या काय कशाची व्हॅल्यू काढायची होती? डिस्क्रिमिनंटची. पण आपण ते रिअल आहे का नाही ते सुद्धा लिहिलं. पण आता हे एक्झाम्पल मध्ये आपल्याला ते लिहायचेच आहे. कारण त्यांनी म्हटलंय काय? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. कोणत्या प्रकारचे रूट्स हे आपल्याला लिहायचं आहे. आणि कोणत्या प्रकारचे रूट्स हे लिहिण्यासाठी आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढावी लागते? डिस्क्रिमिनंटची. कोणाची? डिस्क्रिमिनंटची. मग आता घेऊ का डायरेक्ट पहिला क्वेश्चन? सांगा काय बरं फर्स्ट क्वेश्चन? 4x प्लस इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला हा याचा नेचर ऑफ रूट्स काढायचा आहे. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एबीसी लागतो. आणि एबीसी लागत असेल तर मग आपण काय करणार? पहिल्यांदा कंपॅरिझन करणार. काय करणार आहे? कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c is equal to 0 and we get काय असणार आहे बघा व्हॅल्यू? मग आता आपल्याला a इज इक्वल टू किती राहणार आहे? 1. b इज इक्वल टू -4. c इज इक्वल टू 4. मग आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? डिस्क्रिमिनंटची. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू काय राहणार आहे? d स्क्वेअर मायनस 4ac. देअरफॉर b ची व्हॅल्यू काय रे? -4 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 4. मग आता मला सांगा मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लसच असतो. 4 चा स्क्वेअर किती होणार आहे? 16 मायनस 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. 16 मायनस 16 किती होणार आहे? 0. म्हणजे तुमची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली रे? डिस्क्रिमिनंट ज्यावेळेस 0 असतो. देअरफॉर इफ discriminant is 0 then काय होईल बरं? then roots are real and equal. अलग लक्षात? नक्की. सिंपल आहे. काय डाऊट राहील का? नाही. सेकंड करू का सॉल्व? व्यवस्थित कळेल ना सर्वांना? नक्की. क्वेश्चन नंबर 2 घेऊ का? 2 घेऊ का नको? थर्ड वाले घेऊ का? ओके. थर्ड वाले हा घेऊ का? सांगा थर्ड वाला काय? m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. मग आता काय करायचे आपल्याला? कंपॅरिझन करायची. फक्त m आलाय. 1 च्या ऐवजी कोण आलाय? m आलाय. मग आपण काय करू शकतो बरी आता? कंपॅरिझन. कंपेअरिंग विथ कोण बरं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वी गेट काय मिळणार आहे मग आपल्याला? ab ची व्हॅल्यू बरं इथं a इज इक्वल टू किती होणार आहे? 1. b ऍक्च्युली फॉर्म्युला लिहिताना इथं काय करायचं? स्टँडर्ड फॉर्मच्या ऐवजी m लिहा. काय लिहा इथं? m. काय लिहा?
AM स्क्वेअर प्लस BM प्लस C इज इक्वल टू 0. काही फरक नाही पडणार, मार्क्स जाणार नाही, पण लिहा M व्हेरिएबल आहे. M ची व्हॅल्यू किती आली आता 2. C ची व्हॅल्यू किती आली बरं आपली 9. A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 2, C ची व्हॅल्यू 9. मग आता आपल्याला काय काढायचं आहे बरं, डिस्क्रिमिनंट काय, B स्क्वेअर मायनस 4AC. बी स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू काय येणार आहे 9. 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 9 जा 36, 36 मायनस 4 किती येणार आहे रे, किती येणार आहे मायनस 32. इथं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली आपली मायनस. मग डिस्क्रिमिनंट जर मायनस असेल तर काय होतं बरं, देअरफॉर discriminant is equal to minus 32, that is negative. आणि निगेटिव्ह असल्यावर काय असतं बरं, therefore roots are not real. काय लिहायचं, रूट्स आर नॉट रिअल. हे लक्षात, मायनस असलं काय असतं फक्त नॉट रिअल. इक्वलचा तर प्रश्नच येत नाही. इक्वल फक्त कुठं म्हणायचं, 0 आलं आणि पॉझिटिव्ह आलं तरच. इन लक्षात नक्की एकदम. बरं, थर्ड वाला झालं, फोर्थ वाला घ्यायचं का 3 काय, अच्छा मग डायरेक्ट काय घ्यायचं आपल्याला, क्वेश्चन नंबर 4 वाला आहे का. ओके, काय बरं फोर्थ वाला क्वेश्चन, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 रूट्स दिलेले. किती दिले आपल्याला, प्रत्येकी 2 रूट्स दिले. 4-5 एक्झाम्पल काहीतरी आहे आपल्याला, बरोबर ना. आता आपल्याला काय बनवायचं आहे बरं, तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म बनवायचा आहे. आणि ज्या ठिकाणी अल्फा आणि बीटा असतो तिथं क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म काय असतो बरं, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म असतो. याच्यात आपल्याला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. कशाचे दिले आहे, अल्फा आणि बीटा. मग इथं क्वेश्चन नंबर आपला कोणता 4 वाला ना. मग 4 वाल्याचं पहिले रूट किती बरं, रूट्स आर किती दिले बरं, 0 अँड 0 अँड काय दिलं आपल्याला 4. दॅट इज मीन बाय अल्फाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 0, बीटाची व्हॅल्यू किती घ्यायची 4. पहिला असतो अल्फा, दुसरा काय असतो बीटा. आता याचा आपला स्टँडर्ड फॉर्म बनवायचा आहे ना. मग स्टँडर्ड फॉर्म बनवण्यासाठी तुम्हाला मी आधी सांगितलं, स्टँडर्ड फॉर्म बनवायचं म्हणजे हे बनवायचं आहे. आणि हे बनवण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहित पाहिजे अँड अल्फा इंटू बीटाची, या दोघांची आपल्याला काय माहित पाहिजे, व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. मग आता काय बघायचं, मग देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती होणार आहे रे, अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. अल्फा इंटू बीटा किती होणार आहे 0 इंटू 4 दॅट इज 0. मग आता मला सांगा स्टँडर्ड फॉर्म काय बरं याचा आला, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता फक्त काय करायचं तुम्हाला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय बरं 4 एक्स, बरोबर का नाही, प्लस अल्फा इंटू बीटा किती रे 0 इज इक्वल टू 0. 0 काही लिहिण्याची आवश्यकता नाही. मग एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 इज फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सिंपल आहे का नाही, एकदम एकदम. काही डाऊट राहील का, थोडा तरी डाऊट राहील का नाही. सेकंड घेऊ का, मग थर्ड घेऊ का, थर्ड घेऊ. काय सांगा बरं थर्ड वाला, मग रूट्स काय दिले आपल्याला, अल्फा पहिले असते कोणाची, अल्फा किती आहे 1/2. सेकंड असतो बीटा किती बरं 1/2 आणि मायनस 1/2 असे दिले, बरोबर ना. ओके, मग आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची तिथं, पहिले कोणाची व्हॅल्यू काढायची, अल्फा प्लस बीटा इज इक्वल, अल्फा किती रे 1/2 प्लस इन ब्रॅकेट बीटा कोण आहे
-1/2 प्लस इंटू मायनस का येणार आहे मायनस 1/2 मायनस 1/2 दोघं सारखे असल्यावर कोण होईल रे 0 म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आला तुमचा 0. आता कोणाची व्हॅल्यू काढायची बरं अल्फा प्लस सॉरी अल्फा इंटू इज इक्वल टू अल्फा किती बरं 1/2 इंटू बीटा किती आहे -1/2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 1 जा तर प्लस इंटू मायनस काय येणार आहे मायनस 1 इंटू 1 किती येणार आहे 1 4 2 इंटू 2 किती येणार आहे 4 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती आला तुमचा -1/. आलं का लक्षात मल्टिप्लिकेशन म्हणलं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं ऍडिशन असते तर मग रिकामे उद्योग केले असते आपण बरेच पण इथं डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लिकेशन मग अल्फा प्लस बीटा आला अल्फा इंटू बीटा आला मग आता आपला काय फॉर्म असतो बरं हा काय असतो बरं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 व्हॅल्यू टाका एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती रे अल्फा प्लस बीटा किती 0 किती आहे 0 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती रे -1/4 इज इक्वल टू 0 जे रिकामी ते काढून टाकाय गरजेचं नाही मग एक्स स्क्वेअर 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं काय होणार आहे 0 इथं प्लस इंटू मायनस काय होणार आहे -1/4 हा असं तुमचा कशाचा फॉर्म राहणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आलं का लक्षात थर्ड वाला कळालं सर्वांना नक्की काही डाऊट राहील का फोर्थ वाला घेऊ का फोर्थ वाला घ्यायचंय का ओके हे कळालं ना सर्वांना नक्की आता क्वेश्चन नंबर बघायचा आपल्याला याच्यातला फोर्थ वाला सांगा बरं काय रूट्स आहे म्हणजे याचा अर्थ पहिली व्हॅल्यू कोणाची असते बरं अल्फा अल्फा इज इक्वल टू काय 2 मायनस √5 आणि बीटाची व्हॅल्यू अशा दोन दिल्या बरोबर ना मग तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म बनवायचा आहे त्यासाठी तुम्हाला कोण लागणार आहे पहिल्यांदा अल्फा प्लस मग अल्फाची व्हॅल्यू किती बरं 2 मायनस √5 प्लस बीटा करायचं कोण रे 2 प्लस √5 आता बघा काय होईल ना इथं मला सांगा प्लस मायनस असलं काय होतात रे 0 प्लस मायनस आलं 0 होईल ना दोघं सारखे प्लस मायनस आहे हा मायनस वाला ना काय बरं प्लस वाला प्लस मायनस 0 होऊन जाईल राहिलं कोण 2 + 2 कोण आहे 4 म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली रे आपली 4 आली आता कोणाची व्हॅल्यू काढायची अल्फा इंटू बीटा मग अल्फाची किती बरं 2 मायनस √5 बीटा किती आहे 2 प्लस √5 मल्टिप्लिकेशन म्हणून मला ब्रॅकेट टाकावंच लागेल ते टाकावंच लागतं आपल्याला मग आता काय करायचं 2 ने पहिल्यांदा सरांना मल्टिप्लाय करायचं नंतर √5 ने सरांना मल्टिप्लाय करायचंय मग काय होईल बरं इथं 2 ने मल्टिप्लाय 2 2 जा प्लस 2 इंटू √5 किती होणार आहे 2 √5 आता -5 ने मल्टिप्लाय करायचं 2 ला काय होईल -2 √5 बरोबर का नाही 2 इंटू √5 2 इंटू √5 आला इथं मायनस म्हणून मायनस इंटू मायनस पुन्हा मायनसच होऊन जाणार आहे तुमचा √5 इंटू √5 किती होणार आहे रे फक्त 5 होईल चालेल ना लिहिलं तर √5 इंटू रूट सारखेच नंबर आहे दोघं रूट मध्ये तर रूट काढून टाकायचं फक्त काय राहणार तुमचं आलं बर आता होईल का बघा यांचं काय कॅल्क्युलेशन 4 मायनस 1 किती -5 किती होणार आहे रे -1 हे प्लस वाले मायनस वाले दोघं पण काय रे काढून टाकले 4 - 5 मायनस काय आहे आपला 1 म्हणजे आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली रे -1 आता काय करायचं याचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ना मग काय असायचा स्टँडर्ड फॉर्म बरं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 मग पुढं काय होईल बरं पुढं काय होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आला आपला
4 आणि x. ओके, प्लस अल्फा इंटू बीटा किती रे, -1. डायरेक्ट -1 लिहून टाकला. इज इक्वल टू काय झाला, 0. आणि हाच तुमचा काय झाला बरं, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन विथ अल्फा अँड बीटा. कळालं सर्वांना? नक्की. कोणतं एक्झाम्पल होतं, 4th वालं. कळालं का? नक्की. सब क्वेश्चन आपली संपले. आता क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आपल्याला, 5 वाला. 5 वाला क्वेश्चन घ्यायचा आहे. सांगा बरं आता 5 वाला काय क्वेश्चन आहे. काय म्हटलंय बरं, सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. सम म्हणजे काय रे, ऍडिशन. क्वाड्रेटिक रूटची आपल्याला काय दिली इथं, ऍडिशन. म्हणजे क्वाड्रेटिक रूटची ऍडिशन दिली, डबल आहे कोणापेक्षा बरं, प्रोडक्ट पेक्षा. म्हणजे मल्टिप्लिकेशन पेक्षा कोण मोठा आहे बरं, सम मोठी. पुढे काय म्हटले, देन फाइंड के इफ इक्वेशन इज. आता मला सांगायचं इक्वेशन दिले, पण आपल्या इथं रूट घ्यावा लागेल ना. लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे काय घ्यायचे रे आपल्याला, रूट्स घ्यायचे. कशाचे, क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स घ्यायचे. मग आता आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिले बरं, एक्स स्क्वेअर 4k x प्लस डबल के का, के प्लस 3 इज इक्वल टू काय दिलंय, 0. एवढं मोठं दिलंय का. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची बरं, के ची व्हॅल्यू काढायची. कशाची काढायची आपल्याला, के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी आपल्याला एक रूल सांगितलाय वरती. काय म्हटलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट पेक्षा सम ही किती बरं, डबल, 2 टाइम्स. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सम आणि प्रोडक्ट काढावं लागेल ना. म्हणजे अल्फा प्लस बीटा काढावं लागेल आणि अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. मग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढण्यासाठी आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू माहित पाहिजे. कशाची व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला, एबीसी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग एबीसी ची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती करायची असेल तर आता मला सांगायचं, बरं आपण काय करू, डायरेक्ट कम्पेअरिंग करून टाकू. ओके, comparing with standard form of quadratic equation. कोणता आहे, ax square plus bx plus c is equal to 0 and we get काय बरी a ची आणि b ची व्हॅल्यू. therefore a is equal to किती राहणार आहे, 1. ज्याच्या x च्या सोबत जो x स्क्वेअर च्या सोबत असतो तो a असतो. b ची व्हॅल्यू किती राहणार आहे बरं, x सोबत जो असतो तो म्हणजे कोण रे, -4k. ही झाली आपली b ची व्हॅल्यू. आता उरलेला सर्व कोण असतो रे, c. म्हणजेच कोण रे, k प्लस 3. हा पूर्ण उरलेला जो राहतो तो कोण राहतो, c असतो. नाही का, c ची व्हॅल्यू पण आली आपली. एबीसी तिघ पण आले का. मग आता एबीसी जर तिघ जर आले असेल तर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची बरं, इथं अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला असतो, -b अपॉन a. -b मायनस असं ठेवलं. b ची व्हॅल्यू काय रे, -4k अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे, 1. मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस. म्हणजेच काय राहणार आहे, 4k अपॉन 1. काय लिहायची गरज नाही. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आला, 4k आला. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असतो रे, c अपॉन a. c ची व्हॅल्यू काय रे, k प्लस 3 अपॉन a ची व्हॅल्यू काय, 1. 1 नाही लिहिला तरी सुद्धा इथं मायनस इथं प्लस आहे. वरती फक्त मायनस वाला असतो, खाली प्लस वाला असतो. आणि देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती, सॉरी अल्फा इंटू बीटा किती आला तुमचा, k प्लस 3 आला. हे कळालं का सर्वांना. आपण अल्फा प्लस बीटाची पण व्हॅल्यू काढली आणि अल्फा इंटू बीटाची सुद्धा इथं व्हॅल्यू काढली. कळाली का. आता काय करायचंय बरं आपल्याला, तिने आपल्याला काय सांगितलंय बरं, तिने आपल्याला बाय गिवन कंडिशन दिली. बाय गिवन कंडिशन काय कंडिशन दिली आहे त्यांनी आपल्याला, सम ऑफ रूट्स ऑफ
quadratic equation is double the product of रूट्स काय अल्फा बीटा रूट्स आहे. मग काय होईल बरं, देअरफॉर ह्या रूल नुसार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ काय येणार आहे अल्फा इंटू बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढली, किती आली रे 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आला आपला k प्लस 3 आला. मग देअरफॉर 4k इज इक्वल टू 2 इंटू k काय येणार आहे 2k 2 इंटू 3 किती येणार आहे 6 होऊन जाणार. k एका बाजूला आणू आणि विदाउट के वाले एका बाजूला आणू, म्हणजेच काय होईल बरं 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मायनस 2k किती येणार आहे बरं 2k होणार आहे इज इक्वल टू किती बरं 6. आपल्याला फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची आहे k ची. तू इकडे आल्या काय होणार आहे डिवाइड 2 1 जा 2 2 3 जा, मग k ची व्हॅल्यू किती आली आपली 30. आपल्याला फक्त काढायला लावली, बाकी काय करायला लावलंय का काढली व्हॅल्यू. सिंपल आहे ना एकदम, काय डाऊट राहील का. महत्वाचं एक्झाम्पल आहे, खूप महत्वाचं आहे, बऱ्याच परीक्षांना विचारलेलं आहे आतापर्यंत. तुम्हाला स्कूलमध्ये पण विचारतात आणि बोर्डच्या पेपरला सुद्धा एक्झाम्पल विचारतात. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. कळेल का नक्की, काय डाऊट राहील का याच्यामध्ये. हे आहे आपलं एक्झाम्पल नंबर 5. आता कोणतं बघायचं आपल्याला एक्झाम्पल नंबर 6. कळालं नाही सर्वांना, काही डाऊट नाही याच्यामध्ये नक्की गेला. आता सांगा 6 वाला काय बरं अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ वाय स्क्वेअर. कोणाचा वाय स्क्वेअर हे रूट्स आहे. आणि काय काढायचंय फाइंड द, अच्छा आपला फॉर्म्युला यूज करावा लागेल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची ना अजून कशाची अल्फा प्लस बीटा क्यूब याची पण व्हॅल्यू काढायची. दोन्ही पण फॉर्म्युला ऑलरेडी आपण लिहिलेले माहिती आहे ना, दोन्ही फॉर्म्युले लिहिले. आणि या दोन्ही फॉर्म्युल्यासाठी आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते बरं ए बी सी ची व्हॅल्यू लागते ना. एबीसी ची व्हॅल्यू काढल्याशिवाय आपण अल्फा प्लस बीटा नाही काढू शकत आणि अल्फा इंटू बीटा नाही काढू शकत. आणि जोपर्यंत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढू शकत नाही तोपर्यंत याचं आपण आन्सर काढू शकत नाही. म्हणजे आता काय करायचं आपल्याला बघा कंपेरिंग करायची आपल्याला. कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म कोणता बरं आपला पुन्हा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 and then we get काय व्हॅल्यू राहणार बरं इथं मग सांगा बरं तुम्ही. ए ची व्हॅल्यू किती राहील बरं 1, बी ची व्हॅल्यू किती राहणार आहे मायनस अँड सी ची व्हॅल्यू किती असणार आहे ए बी सी ची व्हॅल्यू आली का. मग आता एबीसी ची जर व्हॅल्यू आली असेल तर आता आपण कोणाची व्हॅल्यू काढू शकतो बरं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय होणार आहे मायनस बी अपॉन ए. मायनस बी ची व्हॅल्यू किती रे -2 अपॉन ए ची व्हॅल्यू किती 1. मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस 1 खाली याची गरज आहे का. मग अल्फा प्लस बीटा किती आला आपला 2 आला. किती आला. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय असतो बरं सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू काय आपली -7 अपॉन ए किती रे 1. दॅट इज अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय राहणार आहे -7. अल्फा इंटू काय आला बीटा आला. इथपर्यंत काय आलं सर्वांना. आता बघा आपण सुरुवातीला बघितलं आता फॉर्म्युला कोणाचा बरं इथं बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. मग तोच तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग पहिला काय सॉल्व्ह करायचं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहतो बरं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटा किती आला रे आपला 2. 2 चा काय घ्यायचा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आला -7. 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4.
मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 14 14 प्लस 4 किती जाणार आहे ही कोणाची व्हॅल्यू आली आपली अल्फा स्क्वेअर प्लस ही पहिली व्हॅल्यू काढायला लावली होती आपल्याला आपण काढली व्हॅल्यू अँड सेकंड काय बरं आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू बघा इथे लिहून पण दिले काय बरं इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे काय होईल बरं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस लक्षात मातीनं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती बरं आपली 2 आहे 2 चा काय घ्यायचं इथं क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा काय रे मायनस 7 प्लस अल्फा इंटू बीटा काय बरं आपल्या इथं 2 आहे प्लस 2 बरोबर का नाही ओके 2 चा क्यूब किती होणार तुमचा 8 मायनस आणि अजून एक मायनस इंटू मायनस काय होणार तुमचा प्लस होऊन जाईल ना 3 7 जा किती जाणार आहे 21 इंटू 2 किती जाणार आहे 42 आणि 42 प्लस 8 किती जाणार आहे 50 म्हणजे याचा अर्थ हा झाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू किती आला रे 15 आला किती आला 50 मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे दोन काढायला आपल्याला लावले होते पहिलं काय केलं आपण कंपॅरिझन केली एबीसी ची व्हॅल्यू काढली अल्फा प्लस बीटा काढला अल्फा इंटू बीटा काढला आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली कळालं का 6वं एक्झाम्पल नक्की का अजून कोणतं राहिलं 7th वाला लास्ट एक्झाम्पल आहे एकाच लेक्चर मध्ये सर्व प्रॅक्टिस सेट आपण उडवून टाकू ओके आता काय बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर लास्ट वाला बघा मग आता क्वेश्चन नंबर 7 काय आहे बरं 7 वालाच ना अच्छा सांगा बरं क्वेश्चन काय आहे द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल म्हणजे खाली आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे त्याचे रूट्स कसे रियल आणि इक्वल आहे याचा अर्थ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे 0 जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते तेव्हा ते काय राहतात रियल अँड इक्वल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ऑलरेडी काय दिली आहे 0 देऊन टाकली बरोबर का नाही आणि काय करायला लावलंय मग तुम्हाला आता फाइंड द के काय करायचं आहे फाइंड द के करू का सॉल्व मग सांगा काय एक्झाम्पल पहिलं मग के एक्स सेकंड घेऊ का डायरेक्ट फर्स्ट नको घेऊ का नको काही गरज नाही काही नाही हे बी फर्स्ट सारखंच होणार आहे एक स्टेप झाल्यावरती सांगा मग काय इंटू एक्स मायनस 2 प्लस इज इक्वल टू याचा काय काढायचं आपल्याला के काढायचं आता यांचं काय करायचंय रे मल्टिप्लिकेशन के एक्स इंटू एक्स काय होणार बरं एक्स स्क्वेअर मायनस के एक्स इंटू 2 काय होणार आहे 2 एक्स प्लस किती होणार आहे 6 इज इक्वल टू काय 0 पहिल्यासारखंच झालं काही नाही आता आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय सांगितली बरं 0 कारण की रिअल अँड काय बरं इक्वल सांगितलंय ना मग आता यासाठी आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू काढावी लागेल ना पहिले कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल एबीसी इथं पुन्हा कंपेअरिंग करून घ्यायची आपल्याला कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c is equal to 0 and then we get काय होईल बरं a is equal to किती होणार आहे k सॉरी फक्त k 1 नाही लिहिलं चालतो ना a ची व्हॅल्यू काय होणार तुम्हाला a b ची व्हॅल्यू किती होणार आहे -2k आणि c ची व्हॅल्यू किती होणार आहे 6 या तीन व्हॅल्यू आपल्या आल्या a ची व्हॅल्यू मिळाली b ची ही व्हॅल्यू मिळाली आणि कोणाची मिळाली c ची बाय गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन काय सांगितली कंडिशन रूट आर रियल
अँड इक्वल. आणि ज्यावेळेस रिअल आणि अनइक्वल असतात त्यावेळेस तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती असते रे? 0. आणि डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो रे आपला? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बरोबर का नाही? मग आता मला सांगा बी ची व्हॅल्यू किती बरी? तर बी ची -2k² मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती रे? के इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे? 6 इज इक्वल टू किती बरं? 0. माझी काय आहे बघा, स्क्वेअर करायचं आपल्याला. काय करायचं? स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर प्लसच होणार आहे. काय होणार आहे? 4k² मायनस 4 इंटू 6 किती जाणार? 24 इंटू काय होणार आहे? के इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला? 0. काय मिळाले? इज इक्वल टू 0. बरं, याच्यातून कोणी कॉमन निघेल का? 4 पण निघेल. व्हेरी गुड. कोण कॉमन निघेल बरं? देअरफॉर 4k इन ब्रॅकेट कोण राहिलं बरं? के प्लस सॉरी मायनस किती? 6 इज इक्वल टू काय रे? 0. बरोबर का नाही? ओके. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? के चीच काढायची ना फक्त. आणि देअरफॉर मग आपण ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली होती. याला 0 देऊन टाकून त्याला 0 देऊन टाकू. मग 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर k इज इक्वल टू 0 अपॉन किती होणार आहे? 4. आणि देअरफॉर k ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. 0 ला कशाने डिवाइड करा? आन्सर काय आहे? 0. इकडे काय राहील बरं? के मायनसचं तिकडे याला काय होणार आहे? प्लस. म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आली तुमची? 6. आणि देअरफॉर काय विचारलं होतं आपल्या शेवट? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. देअरफॉर रूट्स आर सॉरी रूट्स नाही आपल्याला काय म्हटले फक्त व्हॅल्यू ऑफ के इज 0 और 6. अलग लक्षात? नक्की ना? सिंपल एकदम. काही डाऊट राहील का? अजिबात नाही. एकदम कळेल सर्वांना. अशा प्रकारे आकृतीवा झाला आपला 7वा पण क्वेश्चन इथं संपला. अशा प्रकारे आपला हा टोटल प्रॅक्टिस सेट 2.5 इथं संपला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा. जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.